गेल्या कित्येक वर्षांपासून बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात यवतमाळ येथे ठाकरे शिवसेना पक्षाकडून बांगलादेशाचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बांगलादेशातील हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे यवतमाळच्या दत्त चौकात धरणे आंदोलन करण्यात आले। तसेच बांगलादेशाचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्या प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला। तेथील हिंदूवरील अत्याचार थांबला पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून बांगलादेश येथील हिंदूवरील अत्याचार थांबविले पाहिजे, अशी मागणी यावेळी आंदोलनाद्वारे शिवसैनिकांनी केली। यावेळी यवतमाळ विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी या आंदोलनात भेट देत भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला। शेजारच्या बांगलादेशमध्ये लोकशाही निवडून आलं शेख हसीना यांचं सरकार पदच्युत झाल्यानंतर काळजीवाहू पंतप्रधान तिथे मोहम्मद युनूस आरूढ आहेत आणि गेल्या 3 महिन्यापासून आपण पाहतोय की बांगलादेशात जो हैदोस घातला कट्टरतावाद्यांनी त्याचा आता रूपांतर हिंदूवरील हल्ल्यात होत आहे। तर नव्हे तर आज आपण समाज माध्यमातून पाहतो आहोत, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो आहोत की हजारो हिंदूंचा तिथे नरसंहार झालेला आहे, तिथे लोक मारल्या जात आहे। पण ही सरकारची जबाबदारी तिथल्या की त्यांनी थांबवलं पाहिजे, परंतु सरकारच याला पाठिंबा देत आहे। मोहम्मद युनूस काळजीवाहू पंतप्रधान याचा आम्ही जाहीर निषेध करतो, ते याला पाठिंबा देऊन हिंदूंचा नरसंहार घडवत आहेत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। याकरिता जिल्हा शिवसेनेने धरणे आंदोलन घेतलं आहे। आमची मागणी आहे की केंद्र सरकारने हिंदुस्थानच्या केंद्र सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे, वेळप्रसंगी लष्करी हस्तक्षेप केला पाहिजे, तेथील बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार थांबवला पाहिजे।